दिशा सालियनच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याबाबत दिशाच्या वडिलांची हायकोर्टात याचिका। सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप। याचिकेत आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकरांवरही आरोप। अर्णब गोस्वामी, नितेश राणेंच्या आरोपात तथ्य। दिशा सालियन मृत्यूचा सीबीआय आणि एनआयए अधिकाऱ्यांकडून तपास। दिशाच्या वडिलांची याचिकेतून मागणी। आदित्य ठाकरेंनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे। नितेश राणेंची मागणी। काही केलं नसेल तर चौकशीला सामोरं जा। उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवलं, आता सगळं बाहेर येणार, राणेंचा इशारा। मंत्र्यांनी बोलताना संयम आणि राजधर्म पाळायचा असतो। फडणवीसांकडून नितेश राणेंना राजधर्माची आठवण। लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर कार्यक्रमात राणेंना कानपिचक्या। प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होणार। कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरच्या शोधाकरता नागपुरात दाखल। बीडच्या अंबेजोगाईतून अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण करतानाचा आणखी एक व्हिडिओ समोर। मारहाणीचं कारण अस्पष्ट, अद्याप गुन्हाही दाखल नाही। सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलीस कोठडी आज संपणार। खोक्याला शिरूर न्यायालयात हजर केलं जाणार। खोक्याच्या अडचणीत वाढ होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। संभाजीनगरमधील आझाद चौकातील दुकानांना भीषण आग। आगीत परिसरातील दुकानं जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नाशिकमध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ। 2 सख्या भावांची कोयत्यानं वार करत हत्या। मृतांपैकी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी। न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट। डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवाशांना बेघर न होऊ देण्याचा सरकारचा निर्णय। नियमांमध्ये बदल करून अनेक इमारतींना अधिकृत करणार।